कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर आणि भारतीय जनता पक्षाचे नेते हेमंत रासने यांच्यातील अंतर्गत मतभेद हे वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। गेली 4 ते 5 दिवस झाले पुण्यातील मध्यवस्तीत असलेल्या कसबा मतदारसंघात पाण्याचा विषय ज्वलंत बनला असून पाण्याविषयी आज हेमंत रासने यांनी महापालिका आयुक्त यांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत। यावेळी हेमंत रासने म्हणाले की कसबा मतदारसंघात पाण्याचा प्रश्न ज्वलंत झाला असून टँकरनी पाणी पुरवठा होत आहे। आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आमदारांकडून दमदाटी केली जात आहे, अधिकाऱ्यांना धमकावलं जात आहे। कसबा मतदारसंघात दडपशाही, ब्लॅकमेलिंग आणि ब्लॅक मॅजिक सुरू असल्याचा आरोप यावेळी रासने यांनी केलाय। पुणे लोकसभेच्या बाबतीत रासने म्हणाले की पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला जिंकून देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत। तसेच पुण्यात 4.5 लाख मतांनी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा जिंकून येणार आहे असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। कसबा पेठेमध्ये अनेक ठिकाणी पाणी नाही आहे आणि गेली 4 दिवस मी सातत्याने पाठपुरावा करतोय, परंतु पाणी पुरवठ्याचे अधिकारी भयभीत झालेले आहेत। त्यांना शिव्यागाळ होतीये, त्यांना मारहाणीची भीती वाटते, त्यामुळे तिथं पाण्याचं काम करायला सुद्धा अधिकारी येत नाही आहेत। आणि मागील 2 दिवसात मोमीनपुऱ्याच्या इथे 24/7 ही मुरली अण्णा मोहोळ स्थायी समितीचे अध्यक्ष असताना महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आम्ही केला होता, त्याचं काम चालू आहे। आणि त्या काम चालू असताना मोमीनपुरा भागामध्ये ड्रेनेजच्या कामाची सुद्धा आवश्यकता होती, हे लक्षात आलं आणि त्या ठिकाणी 2.5 कोटीचा निधी 24/7 आम्ही मिळवला। आणि तो मिळवल्यानंतर गेले वर्षभर त्याचा पाठपुरावा करत होतो आणि त्याच्या अभिनंदनाचे बोर्ड तिथल्या नागरिकांनी आमच्या लावल्यानंतर 24 तासाच्या आत त्या बोर्डावर कारवाई करायला लावली। आणि सगळ्या कसबा मतदारसंघामध्ये जो माणूस काम करत नाही, 2-2 CCTV कॅमेऱ्याचे बोर्ड स्वतःचे लावतो, ज्याला स्वतःचे बोर्ड लावायची कळतं त्यांनी दुसऱ्याचे बोर्ड काढण्याची 24 तासात काय गरज होती। आणि धमकी कोण देतं सगळ्या मीडियानी बघितलेलं नाही, तुम्ही दाखवलं ना। त्या ठिकाणचं कोणतरी आमदार आहेत आता, ते धमकी देतात। दिली ना, महापालिकेने तक्रार दिली ना। कसब्यामध्ये एकच आमदार आहेत, ते कोण आहेत ते धमकी देत आहेत? जे कोणी असतील ते तुम्हाला माहिती आहे। ज्या अधिकाऱ्यांना करतात काम करून देत नाही, वस्तुस्थिती आहे। आणि सगळ्या ठिकाणी सगळ्या चतुर्थ ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी माझे बोर्ड लागले होते त्या ठिकाणी चतुर्थ श्रेणीच्या सुद्धा कर्मचाऱ्यांना आई बहिणीवरनं शिवेगाळ केली जाते, त्वरित काढायला सांगितले जात आहेत। आणि आज बघितलं तर 24 तासाच्या आत माझे लागलेले बोर्डसुद्धा बेकायदेशीर होते। मी ह्याच्या पुढील काळात एकसुद्धा बोर्ड लावणार नाही, परंतु जे कुणी लावतात बेकायदेशीर लावतात त्यांचे 2-2 महिने राहतात आणि हे दमदाटीच्या जोरावर राहतं आहे। दहशतीच्या खाली संपूर्ण महापालिका काम करते। आपण सगळ्यांनी मिळून ह्या गोष्टीला न्याय दिला पाहिजे। कसब्यात दडपशाही चालू आहे, ब्लॅकमेलिंग चालू आहे, ब्लॅक मॅजिक चालू आहे, सगळं हेच चालू आहे गेली वर्षभर। तुम्ही शोधा ना, हे ह्याचं मुख्य कारण ही गेली अनेक वर्षाची सवय आहे। ती सवय छोट्या भागात होती, आता ती पूर्ण मतदारसंघामध्ये आली। ज्या वेळेस 2014ची निवडणूक होती तेव्हा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोदी साहेबांनी आव्हान केलं होतं की आम्हाला 272 जागा निवडून द्या। त्यावेळेस पुण्यातला खासदार 3.25 लाख मतांनी निवडून आला। 2019 साली मोदी साहेबांनी नागरिकांना आव्हान केलं की 300च्या वर खासदार द्या। त्यावेळेस 300 खासदार भारतात निवडून आले आणि पुणे लोकसभेचा जो खासदार आहे तो 3.5 लाख मतांनी निवडून आला। आज पुन्हा मोदी साहेबांनी त्याच नागरिकांना आव्हान केलं आहे की 370पेक्षा जास्त हे भाजपाचे खासदार निवडून येणार आहेत। आणि त्यावेळेस पुण्याचा जो कोणी असेल उमेदवार, आमचा उमेदवार कमळ आहे, तो कमीत कमी 4.5 लाख मतांनी निवडून येईल।